एक महत्त्वाची बातमी समोर येते। नगरविकास विभागासह नियोजन विभागावरही मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण। दोन्ही विभागांच्या निधीचे वितरण एकत्रितपणे केले जाणार। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। सर्व निधी वितरणाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित तेजल, सातत्याने आपण पाहत आहोत की महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदार एकमेकांच्या पक्षश्रेष्ठींविरोधात नाराजी व्यक्त करत होते। शिवसेनेचं म्हणणं होतं की आमदारांचं बऱ्याच जणांनी तक्रारही केलेल्या होत्या की अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून आम्हाला म्हणावा तसा निधी मिळत नाहीये। या उलट राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही नाराजी व्यक्त केली जात होती की एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, इतर आमदारांच्या तुलनेत कमी निधी वाटप होत असल्याचं तक्रार त्यांनी केलेली होती। आणि अखेर या दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या पक्षश्रेष्ठींविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती आणि तिघांनी नेत्यांनी सामंजस्यपणे हा निर्णय घेतलेला आहे की आता यापुढे नगर विकास विभाग आणि नियोजन विभाग या दोन्ही विभागांच्या जो निधी वितरण होईल त्याला अंतिम मान्यता आहे ती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाईल। त्यामुळे कुठल्याही एका पक्षाकडून माहितीचा दुसऱ्या पक्षातील आमदारांवरती अन्याय होणार नाही याची पूर्ण जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी होणार आहे। परिणामी जे वाद आहे ते मिटण्यासाठी कुठेतरी हा मध्यस्थी आणि हा तोडगा आहे तो मुख्यमंत्र्यांनी काढल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।